YouTube चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा। आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि सगळी होळीची तयारी झाली आहे। मुलांनी खूप छान तयारी केलेली आहे। 8 दिवसापासून ते तयारीला लागले आहेत आमच्या इथले मुलं आणि झाली जवळपास सकाळीच तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता संध्याकाळी योग्य ते वेळ आलेली आहे आता होळी पेटवण्याची। चला तर मग तुमच्याशी शेअर करणार आहे कशी प्रकारची आमच्या इथं होळी साजरी केली जाते आणि मुलांनी कशा पद्धतीने तयारी केलेली आहे ती तुमच्याशी मी शेअर करणार आहे। आमच्या इथे पहिल्यापासून अशी पद्धत आहे की होळी सण आला की त्या होळी सोबत गोसावीची पण तयारी केली जाते। एखाद्या मुलाला सगळे मुलं तयार करतात की तू गोसावी हो म्हणून आणि त्याला गोसावीचं गेटअप केलं जातं सकाळी। कमरेला झाडाचा पाला बांधला जातो आणि गोसाव्याचं गेटअप केलं जातं आणि त्याला मधोमध घेऊन साईडला वाजंत्री वाजत असते, हलकी वगैरे घेतात आणि जोरात असे ग्रुप तयार होतो त्यांचा आणि छोट्या मुलांना गोसावी केलं जातं आणि बाकीची मुलं त्याच्यासोबत वाजत गाजत येत असतात आणि दारोदारी जाऊन ते गौरी आणि लाकडं मागत असतात आणि प्रत्येक ठिकाणी काही ना काही कुणी ना कुणी देतो, कोणाकडे काही नसतं ते पैशाची पण देणगी देतात आणि ते सगळं जमा करून सण साजरा केला जातो। सगळ्यांना संध्याकाळी पूर्ण ते जमा केलेलं 8 दिवसापासून मुलं तयारी लागलेली आहेत आणि सगळ्यांचा आता व्यवस्थित ते सगळी तयारी एकजुटीने करतात आणि होळीची तयारी करतात आणि ती पूर्ण एकत्र करून सगळी होळी त्याची केली जाते आणि ही पद्धत ही पहिल्यापासून आहे आणि ती पद्धत अजून पण आमच्या इथे चालू आहे। परत एकदा माझ्याकडून तुम्हाला सगळ्या YouTube फॅमिलीला ह्या होळी सणाच्या शुभेच्छा। चला तर मग आता वेळ न लावता आपण होळीकडे जाऊयात। कशी तयारी केलेली आहे मुलांनी ते पण तुमच्याशी मी शेअर करणार आहे, दाखवते तुम्हाला। आपण दोघं जण करू नको, आपण दोघं एक जाड आणि एक नडल दोघं जण करतो की डान्स असे जाड आणि एक नडल। पाचशे जमा करा, 500 अरे गोसावीचा लुक बघा मुबारक बाळाची दुसरी होळी आहे आता कसं बघायला बघ ना आता होतंय ते काय दिसन सामील
घरगुती होळ्या आहेत ह्या. आता संध्याकाळी मोठी व्हायची. आता एरंड्याचे पानं वगैरे लावले होते. चला तर मग आता वेळ न लावता आपण होळीकडे जाऊयात. कशी तयारी केलेली आहे मुलांनी ते पण तुमच्याशी मी शेअर करणार आहे, दाखवते तुम्हाला. चला तर मग आता होळीकडे निघालेला आहोत आम्ही. आता तुम्हाला कशी होळी करायची मुलं तुम्हाला दाखवणार आहे. तिकडे आहे पहा होळी. सगळे जमलेत मुलं. चला तर मग आता आलोच जवळ आता होळीच्या. मुलं दाखव. सगळे मुलं येतं त्यांनी तयारी केली आहे. हे पहा सगळे मुलं येतं. छान तयारी केली आहे. तिथे होळी आहे. कोण अध्यक्ष? अध्यक्ष सगळे अध्यक्ष सचिव सगळेच नेमलेले आहेत. टीम असते. पवन भैया आहे त्याचं नाव. नाही इकडे 5 मिनिटात बाळ आले बघा. बाळाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हे गोड बाळ दिसतंय का? उजेडे उजेडे का चेहऱ्यावर त्याच्या? दिसायले का बघा आमचं बाळ रोज आमच्याकडे येते. हे बाळ दिसतंय का? आज खूप भीतो येतो. आता खूप हाय आहे तिथं. दिसतंय का हे बाळ? हे बघा बाळ कसं गोड आहे बघा. हे कसं तोंडात हात घालतंय. आता आपल्याला होळी करायची आहे. तिथं जायचंय. जा जेवण करून ये. तोपर्यंत जेवायला गेलेलं होतं, बोलवून घेतलं.
त्याच्यावर नाही फुटत बारा का सगळे विटकारवर जमल की होळीच्या तुला खूप खूप शुभेच्छा बाळा. पहिलं वर्ष मेकअप केलं का जर कुठं केलं हे बघा. मेकअप मस्त केला सणाचा. छान छान दिसायले बाळ. हे बघा सायशा सायशा इकडे बघ. हे भारी मेकअप झालाय भारी. सगळे लेकर चला आता. अशा पद्धतीनं मुलांनी होळी साजरी केली. मस्त वाटलं खूप छान. आणि गेट टुगेदर असल्याने असतंय सगळे एकत्र येतात आणि सेलिब्रेट करतात सण. संध्याकाळचे आता 8:30 वाजलेत आणि हे पहा पुरणाचं ताट तयार आहे. इकडे मी मिरची भजी बनवली आहेत. पापड, कटाची आमटी, दूध, साजूक तूप. आता खास मेनू आहे लुसलुशीत पुरणपोळी. खूप छान पुरणपोळी पण झाली आहे. पुरणपोळी ही तुपाशिवाय छान लागत नाही. मस्त पुरणपोळ्या झाल्या आहेत. पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी आणि तुपाशिवाय तो मेनू पूर्ण होत नाहीये. आता सगळं व्यवस्थित बनवलं आहे आणि आता सगळ्यांना मला जेवण करायचं आहे. नैवेद्य तर सगळं झालंय. हा सण संध्याकाळचाच असतो म्हणून मी संध्याकाळीच बनवलेलं आहे हे सगळं. या तुम्ही पण जेवायला. पुरणपोळी स्मूथ आणि लुसलुशीत झाली आहे. मस्त झाली आहे पहा पुरणपोळी. खूप छान पुरणपोळी झाली आहे. आणि पुरणपोळी हा मेनू तुपाशिवाय पूर्ण होतच नाही. इकडे मी साजूक तूप ठेवलेलं आहे. आणि कटाची आमटी ही सणाला लागतेच. हा आजचा मेनू आहे होळीचा. पुरणपोळी खूप मस्त झालेली आहे. या तुम्ही पण जेवायला. पहा आता सगळं मेनू मी होळीचा बनवलेला आहे हा.
झालाय आता सगळा पूर्ण स्वयंपाक झालाय. आता संध्याकाळचे 9:30 वाजलेत, कारण उशीर होणारच ना. सण म्हटलं की सणाची पूजा अर्चा सगळी होती. होळी हे सगळं, होळीची पूजा झाली, सगळं झाले, घरातली पूजा. आणि स्वयंपाक नंबर 1 झालेला आहे. पुरणपोळ्या खूप छान झालेल्या आहेत, कारण योग्य प्रमाण जर असेल तर परफेक्ट रेसिपी होते. 4ला स्वयंपाकाला लागले होते. आता सगळं स्वयंपाक झालाय, कारण संध्याकाळचा स्वयंपाक असतो हा. देवाच्या नैवेद्यात सगळं झालंय आणि पूर्ण स्वयंपाक पूर्ण झालाय. काय लावलंय बाबांनी? तुला नाही लावलं? काय लावलंय बाबांनी कपाळाला? कपाळालाच का? बघा कपाळाकडे मला हात करायला. काय लावले? तुला नाही लावलं? तुला लावू? इकडे बघ, इकडे बघ. बाबाला लावले, श्रीनी ह्याला लावलं नाही, पिल्लूला नाही लावलं. काय पाहिजे? कसं आहे हा? बघितलंस का? साधा दिव्याला बघून म्हणते हा ना. आज हा नाही केलं तू? मोठा हा एक मोठा हा आहे खरा. हा होत, विसरलं रे, विसरलं. झालंय आता सगळंच आवरलंय. जेवण ते सगळं झाले. तर खूप वेळ लागलाय पूर्णाच्या स्वयंपाकाला. 4ला लागलेली होती पूर्णाच्या स्वयंपाकाला. सगळं झाले, देवाचे नैवेद्य, आरती सगळं झाले. खाली गणपतीला आणि होळीला पण नैवेद्य नेलता, तिथली पूजा झाली. पूजाहून मी 8:30 वाजता आलेली आहे. तिथून 8-8:30 पण झाले. आणि पोळ्या ठेवल्या होत्या, नैवेद्याच बनवून घेतलं होतं मी. पुरणपोळ्या आल्याच्या नंतर बनवल्यात आणि जेवण ते झालेत. मग आता तुमचा निरोप घेत आहे. उशीर झालेला आहे, संध्याकाळचे आता 9:30 वाजून चाललेत आणि उशीर पण झालेला आहे. आता नंतर भेटू आपण नवीन व्हिडिओ सहित. चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करा.